नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडेगुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेतलेला होता डिटर्मिनंट्स. आणि या डिटर्मिनंट्स अतिशय महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्यावर आधारित जे काही आपण एक्झाम्पल घेतले होते ते अतिशय सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. आणि त्याच आधारावर समोरचा टॉपिक आहे डिटर्मिनंट्स मेथड, क्रॅमर्स रूल. यावरचं सुद्धा एक गणित परीक्षेमध्ये तुम्हाला येत असतात. त्यामुळे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना क्रॅमर्स पद्धतीने कसं सॉल्व करायचं, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया. सुरुवातीला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना, क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सॉल्व करत असताना आपल्याला क्रॅमर्स रूलचा स्टँडर्ड फॉर्म माहीत असणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम आपण याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना कशा प्रकारे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं हे आपण पाहिलं होतं. तर उदाहरणार्थ एखादं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये 2x + 5y = 4. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी =च्या बाजूला 2 व्हेरिएबल असायला पाहिजे, राईट हँड साईडला एखादा नंबर असायला पाहिजे. अशा टाईपमध्ये जर इक्वेशन असेल तर समजून जायचं ते इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. जर का ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर त्या इक्वेशनला सर्वात पहिल्यांदा तर ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊन यायचं आहे. अशा पद्धतीचे गणित स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसे आणायचे हे मागील लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं आहे. तरी पण आता 1-2 गणितं मी तुम्हाला समजावून सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात हे महत्त्वाचं आहे का एखादं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं आणायचं. फॉर एक्झाम्पल असं असेल 2x = 3y - 4. This equation is not standard form of simultaneous equation. आपलं सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणत असताना सुरुवातीला काय करायचं, च्या बाजूला लेफ्ट हँड साईड आहे, या बाजूला राईट हँड साईड आहे. सॉल्व इक्वेशन करत असताना स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणत असताना लेफ्ट हँड साईड ॲज इट इज, हे ची इकडली लेफ्ट हँड साईड आहे ती ॲज इट इज लिहून टाकायची 2x. परंतु राईट हँड साईड आहे त्याच्या राईट हँड साईडचा ट्रान्सफॉर्मेशन करायचं, म्हणजे पक्षांतर करायचं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, ज्या साईनचा प्लस साईन असेल त्याला मायनस करायचं, मायनस असेल त्याला प्लस करायचं. या ठिकाणी साईन प्लस आहे म्हणून या ठिकाणी झालं -3y आणि -4 आहे ते झाले +4. या ठिकाणी सगळ्या टर्म्स घेतल्यानंतर शेवटी =0 लिहून घ्यायचं. हे झाल्यानंतर काय करायचं, मग आपल्या जे दोन काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या साईन्स आहेत, त्याला जे साईन आहे त्याच्या बदल न करता ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहून घ्यायचे. काय पहिले व्हेरिएबल 2x प्लस साईन प्लस, वायचा व्हेरिएबल किती आहे -3y. 2 व्हेरिएबल ॲज इट इज लिहून घ्यायचं साईन सहित, = चिन्ह लिहायचं आणि एखादे नंबर असेल त्या नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं त्या साईनचं. या ठिकाणी +4 आहे तर -4 झालं असतं, -4 असेल तर +4 झालं असतं, त्याचं +4 आहे म्हणून झालं -4. अशा प्रकारे एखादं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर नसेल सायमल्टेनियस इक्वेशनच्या तर अशा पद्धतीने त्याला सायमल्टेनियस इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं. अनदर एक्झाम्पल घेतो मी या ठिकाणी दुसरं. देअरफॉर 3y - 4 = 2x. हे सुद्धा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं असेल तर आपल्याला लिहू शकतो आपण = म्हणजे काय, पहिले ही बाजू घेऊ शकतो, ही बाजू इकडे करू शकतो. ट्रान्सफॉर्मेशन करता येते आपल्याला बाजूचं, ही बाजू या बाजूला, ही बाजू या बाजूला. कारण का सुरुवातीला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन घेत असताना अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार ते इक्वेशन पाहिजे आपल्याला. तर घेऊ शकतो आपण या ठिकाणी किंवा असंही घेऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर लिहू आपण सॉल्व करून पाहू आपण या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये. ॲज इट लेफ्ट हँड साईड ॲज इट इज 3y - 4. लेफ्ट हँड साईड जशा तशी लिहून घ्यायची ॲज इट इज. आणि राईट हँड साईडचं ट्रान्सफॉर्मेशन, इथं साईन नाही आहे प्लस आहे तर प्लस आहे तर काय झाली तर -2x =0. आणि तुम्हाला सांगितलं आहे मी का पहिले 0 आल्यानंतर 0 घेतल्यानंतर 2 व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची साईन ॲज इट इज लिहून टाकायचं. 2 व्हेरिएबल लिहून घ्यायचं. कोणता व्हेरिएबल पहिला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार x y इज 2 व्हेरिएबल, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार x पहिले येते नंतर y येते म्हणून x पहिले -2x साईन आहे तर +3y = 2 व्हेरिएबल साईन साईज ॲज इट इज घेतले. त्यानंतर जी नंबर आहे त्या नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. -4 आहे तिथे काय घेतलं +4 घेतलं.
परंतु गणितामध्ये जर सुरुवातीला मायनस साईन आले तर थोडंसं गणित सॉल्व करत असताना सिम्प्लिफिकेशन करत असताना कठीण जाते. अशा वेळेस जर मायनस साईन आले तर त्या समीकरणाला या मायनस साईननं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. मल्टिप्लिकेशन करणे म्हणजेच काय, जो नंबर मायनस असेल त्याचं चिन्ह प्लस करायचं, प्लसचं मायनस करायचं, अशा प्रकारे समोरची साईन प्लस आणून घ्यायचे. आपण लिहू शकतो मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय मायनस साईन, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय मायनस साईन घेऊ शकतो या ठिकाणी. म्हणजे जर समोर चिन्ह जर मायनस असेल तर असे घेतलं चालू शकतात, परंतु मायनस साईन जर येत नसेल तर गणित सॉल्व करताना सोपं जाते. म्हणजे इथं मायनस साईन आहे, मायनसचं काय झालं प्लस 2x, त्यानंतर प्लस साईन आहे ते काय झालं मायनस 3y इज इक्वल टू ॲज इट इज, आणि 4ला साईन प्लस आहे ते काय होते -4. अशा पद्धतीने तुम्हाला हेच इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणता येते. आता हेच इक्वेशन आपण दोन बाजूचं साईड अशी घेतली, 2x इकडे घेतली, 3y - 4 इकडे घेतली तर अतिशय सोपं होते. पण तुमच्या लक्षात यासाठी मी समजून दिलं, आणि हेच गणित दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सॉल्व करता येते. पहा या ठिकाणी थर्ड नंबरचा आहे, काय दिला 2x इज इक्वल टू 3y - 4. हेच गणित पण काय केलं आपण, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड इंटरचेंज केली, काही फरक पडत नाही. तर पहा लेफ्ट हँड साईड ॲज इट इज 2x ॲज इट इज, लेफ्ट हँड साईड ॲज इट इज इज इक्वल टू ज्या समोरचे जे नंबर आहे राईट हँड साईडचे ज्या इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे 3y - 4ला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. प्रत्येक पदाला जे साईन आहे ते साईन चेंज करायचं आहे, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, ते घेऊन घ्यायचं सिम्प्लिफिकेशन करत असताना, आणि शेवटी शून्य लिहायचं. या 3yला साईन नाही आहे म्हणजे प्लस आहे, प्लस आहे तिकडे आणलं तर काय झालं -3y, -4 आहे तिथे काय झालं +4. सगळं संपूर्ण पदावली घेतल्यानंतर या ठिकाणी टर्म घेतल्यानंतर शेवटी शून्य लिहायचं. त्यानंतर सांगलं तुम्हाला शून्य आलं का आपल्याला पाहायचं का व्हेरिएबल त्याची साईन आहे ॲज इट इज लिहायची अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. कोणचं व्हेरिएबल आहे x and y, म्हणून 2x - 3y इज इक्वल टू व्हेरिएबल लिहिल्यानंतर ॲज इट इज साईन सहित मग इज इक्वल टू लिहायचं, आणि एखादा नंबर आहे त्या नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. नंबरकडे +4 आहे, हा काय आला -4. म्हणजे अशा पद्धतीनं डायरेक्ट आलं शॉर्टकट पद्धतीने. म्हणून अशा टाईप जर x असेल तर एक्सची बाजू इंटरचेंज करून घ्यायची. अशा टाईप जर असेल तर x पहिले घ्यायचं, y दुसऱ्या बाजूला घ्यायचं, तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये 2 स्टेपमध्ये झालं. आणि असं केलं तर थोडंसं मायनस साईन असल्यामुळे आपण ते मल्टिप्लिकेशन करू शकतो. अशा पद्धतीने कॅमर्स रूलमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना सर्वात प्रथम सायमल्टेनियस इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे किंवा नाही हे पहिलं ओळखायचं. तर अशा पद्धतीचे मी 1-2 गणितं या ठिकाणी घेतलेले आहेत, 3च गणितं, आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी हे गणितं तुम्हाला सॉल्व करून सांगितलेले आहे. याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता समोरचा टॉपिक आहे आपला कॅमर्स रूलच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी कॅमर्स मेथड, त्याला काय म्हणतात कॅमर्स मेथड. जर इक्वेशनामध्ये आलं कॅमर्स मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करा तर तुम्हाला याच पद्धतीनं करावं लागेल. ग्राफिकल मेथडनं म्हटलं तर ग्राफिकल मेथडनंच करावं लागेल, आणि जनरल विचारलं तर जनरल मेथडनंच करावं लागेल. पेपरमध्ये कोणत्याही मेथडनं करता येणार नाही, कारण त्या ठिकाणी लिहिलं राहतात तुम्हाला ग्राफिकल मेथड सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, कॅमर्स रूलच्या सहाय्याने करा इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला 2-3 पद्धती आहे, त्या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x and y आपल्याला काढता येतो. तर लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला आता हे इक्वेशन हा टॉपिक समजण्याकरता आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल, आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहायला लागेल. कॅमर्स रूलच्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय तर इथं लिहू शकतो. टू यूज द कॅमर्स मेथड साइन द इक्वेशन आर रिटन ॲज. या कॅमर्समध्ये जे स्टँडर्ड फॉर्म आहे इक्वेशनचा हे आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, इक्वेशन नंबर 1. अँड अनदर इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, इक्वेशन नंबर 2. म्हणजेच हे सायमल्टेनियस इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. लक्षात आलं तुम्हाला. परंतु हे इक्वेशन सॉल्व करत असताना सुरुवातीला तुम्ही सांगितलं आहे का हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. काय घेतलं मी a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 फर्स्ट इक्वेशन, म्हणून 1-1 लावलं. नंतर घेतलं a2x प्लस b2y बरोबर c2. तर या ठिकाणी a1 व्हेरिएबल इज xy,
पण व्हेरिएबलच्या जवळची संख्या असते त्याला कोएफिशियंट म्हणतात. इथं कोएफिशियंट किती आला A1 आला, या ठिकाणी कोएफिशियंट किती आला B1 आला, या ठिकाणी सुद्धा व्हेरिएबलचा कोएफिशियंट इथे A2 आला, या वायचा इक्वेशन कोएफिशियंट किती आला B2 आला, आणि हे झाले नंबर C1 आणि C2. आणि अशा प्रकारे दोन इक्वेशन असेल तर आपण लिहू शकतो या ठिकाणी हेअर एक्स अँड वाय आर व्हेरिएबल, आणि हे जे नंबर आहे हे नंबर कसे असायला पाहिजे, अँड A1 B1 C1 A1 B1 C1 अँड A2 B2 C2 आर रिअल नंबर्स. हे कसे आहे, रिअल नंबर्स आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपल्याला, या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच आहे मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या पद्धतीने करावं लागते. मग काय पाहिजे, A1 मल्टिप्लाइड बाय B2 मायनस A2 मल्टिप्लाइड बाय B2. असं जर केल्यानंतर त्यांनी कंडिशन सांगितलं आहे इज नॉट इक्वल टू 0. हा शून्य असायला नको, शून्यापेक्षा कोणती तरी संख्या यायला पाहिजे, तरच हे गणित आपण इथं सॉल्व करू शकतो. तर लक्षात घ्या, हे स्टँडर्ड फॉर्म करताना सायमल्टेनियस इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या. अशा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन करून घ्यायचं आहे. पहिले आपल्याला आपण लिहू शकतो हेअर A1 B1 A2 B2 आर द कोएफिशियंट, याचे व्हॅल्यू काढायला लागतात म्हणून आपल्याला या टाईपमध्ये असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. मग या ठिकाणी आपल्याला या इक्वेशन कॅमर्स रूलमध्ये फाइंड व्हॅल्यू ऑफ डीची किंमत काढता येईल, ची किंमत काढता येईल, आणि DYच्या किंमती, ह्या तीन किंमती असणं माहीत आहे. त्यासाठी लक्षात घ्या, यावरून आपल्याला डिटर्मिनंटच्या किमती काढता येतात. व्हॉट इज मीन बाय डी म्हटलं का लक्षात घ्या या ठिकाणी हे इक्वेशन आहे स्टँडर्ड फॉर्मचं. या ठिकाणी डी म्हटलं ते समजून घ्या, समजलं का लक्षात घ्या. डी आहे, डी इज इक्वल टू डी म्हणजे काय, हे जे स्टँडर्ड फॉर्म इक्वेशन आहे सायमल्टेनियसचं ते याचे कोएफिशियंट घ्यायचे. काय, A1 B1 A1 A2 म्हणजे A1 A2, दुसरं B1 B2, दुसरं घ्यायचं आपल्याला B1 B2, A1 A2 B1 B2. हे पाठ करून ठेवून द्यायचं आपलं. डीचं काय असतात तर डीचे कोएफिशियंट कोणते घ्यायचे ते आपल्या लक्षात असायला पाहिजे. A1 A2 B1 B2 हे झालं डीचं. त्यानंतर आहे डी ऑफ एक्सचे कोएफिशियंट लक्षात घ्यायचे. या ठिकाणी कोणते कोएफिशियंट्स आहे, DXचे घेत असताना लक्षात घ्यायचे शेवटचे नंबर घ्यायचे पहिले C1 C2, इथे घ्यायचे C1 C2. हे घेतल्यानंतर त्याच्याजवळच याच्याजवळ लक्षात ठेवायसाठी हे याच्याजवळचेच घ्यायचे B1 B2 लक्षात घ्यायचं. DX म्हटलं का शेवटचे नंबर घ्यायचे C1 C2 आणि वायचा कोएफिशियंट घ्यायचे B1 B2. DX झालं, डीची व्हॅल्यू माहीत पाहिजे, DXची व्हॅल्यू माहीत पाहिजे, आणि आता DY. त्यानंतर आहे DY. DYचे कोएफिशियंट कसे घ्यायचे, DYचे कोएफिशियंट घेत असताना या ठिकाणी आपल्याला सुरुवातीचे कोएफिशियंट A1 A2 अँड शेवटचा नंबर C1 C2 लक्षात घ्या. A1 A2 अँड C1 C2. हे तिन्ही गोष्टी आपल्याला तिन्ही याचे कोएफिशियंट कसे घेतात त्या इक्वेशनवरून हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. गणित जेव्हा आपण सॉल्व करू त्यावेळेस तुमचं संकल्पना क्लिअरच होईल. तर लक्षात घ्या काय घेतलं पहिले हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असायला पाहिजे. डी म्हणजेच काय, सुरुवातीचे A1 A2 B1 B2 डी. तर व्हॅल्यू ऑफ डी असं काढायचं आणि आपल्या कॅमर डिटर्मिनंटच्या सहाय्याने आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. त्यानंतर आहे B1 B2. आता DXची व्हॅल्यू काढायची. DX मीन्स काय, फाइंड व्हॅल्यू ऑफ DXचे कोएफिशियंट काय, पहिले नंबर घ्यायचे C1 C2 आणि त्याच्या जवळचेच घ्यायचे B1 B2.
हा चार्ट लक्षात असणं आवश्यक आहे. हा चार्ट काही इकडे तिकडे कॅन्सल झाला तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy वाय डी वायचं जर काढायचं असेल तर फर्स्ट कोएफिशियंट घ्यायचे A1 A2 आणि शेवटचे नंबर घ्यायचे C1 C2. अशा प्रकारे तिन्ही डीची व्हॅल्यू पुन्हा या ठिकाणी डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यू काढायची डीची. डीएक्सचे सुद्धा जे कोएफिशियंट असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ते डीएक्सची व्हॅल्यू निघेल. डी वाय पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिटर्मिनंटच्या साहाय्याने जसे आपण सॉल्व्ह केले एक्झाम्पल त्यानुसार डी वायची किंमत निघेल. मग अशा तिन्ही किमती निघाल्यानंतर लिहायचं बाय युझिंग खाली लिहायचं. मग खाल्ल्यानंतर बाय युझिंग क्रॅमर्स रूल. कशाने करून राहिलो आपण? क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने काय करू शकतो आपण? क्रॅमर्स रूल्स काय आहे? क्रॅमर्स रूल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर देअरफॉर x is equal to dx upon d. Put the value of dx and d in this equation and simplification and find the value of y. लक्षात ठेवायचं dx means काय? x means dx upon d क्रॅमर्स रूलमध्ये. and find the value of y. y म्हणजेच काय? dy upon d. या ठिकाणी dy ची किंमत काढली असेल तर dy ची किंमत या ठिकाणी टाकायची, d ची किंमत टाकायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, फाइंड द व्हॅल्यू जी येईल ती राहील y. तर परीक्षेमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये सुद्धा विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ एखादे दोन इक्वेशन दिले राहील. त्या इक्वेशन क्रॅमर्स रूलचे इक्वेशन दिले राहील तेव्हा म्हणून तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्स म्हणजे dx अपॉन d काढता आला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला dxचे कोएफिशियंट माहीत पाहिजे, डीचे कोएफिशियंट माहीत पाहिजे, त्याच्या डिटर्मिनंटनुसार त्याच्या किमती काढायला लागेल आपल्याला. वायची म्हटलं किंमत तर dy अपॉन d हे आपल्याला किमती माहीत असायला पाहिजे. आणि याचं सविस्तर आता तुम्हाला या आधारावर मी तुम्हाला काही प्रॉब्लेम घेतो आहे. तर त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर अशा प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो होतो. तुमचं या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर भेंडे गुरुजी चॅनल म्हणून यूट्यूबवर आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं मी या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आणि हा जो क्रॅमर्स रूल्स आहे या क्रॅमर्स रूलचं सुरुवातीचं जे कशा मेथडने सॉल्व करत असतात हे तुम्हाला मी सविस्तर या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. यावर आधारित मी आता तुम्हाला काही उदाहरणं घेतो. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं आपल्याला फर्स्ट घेतलेलं आपण, सेकंड घेतलेलं आहे, थर्ड म्हटलं सायमल्टेनियस इक्वेशन आपण क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने कसं सॉल्व करतात ते एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. तर काय आपलं स्टँडर्ड फॉर्म लक्षात आहे? a1x प्लस b1y बरोबर c1. फर्स्ट एक्झाम्पल a2x प्लस b2y बरोबर c2. तर या प्रकारे हे दोन स्टँडर्ड फॉर्म आहे. आणि या स्टँडर्ड फॉर्मच्या सहाय्याने आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे क्रॅमर्स रूलचं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. अतिशय महत्त्वाचं एक सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आणि परीक्षेमध्ये क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सॉल्व करा आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय काढा. टू व्हेरिएबल जे दिलेले आहे त्या व्हेरिएबलच्या किमती आपल्याला या पद्धतीने काढायच्या आहे. आता लक्षात घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. थर्ड एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 काय दिलं आहे? 3 मध्ये दिलं आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन using क्रॅमर्स रूल. म्हणजे हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे हे आपल्याला क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सॉल्व करायचं आहे.
फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी काय दिलेलं एक्झाम्पल, 3x minus 4y is equal to 10. फर्स्ट एक्झाम्पल, इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड सेकंड इक्वेशन आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. आता हे इक्वेशन लिहित असताना सुरुवातीला बघा, हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे. आपल्याला या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मनुसार लिहायचं आहे, सोल्युशनमध्ये लिहायचं. मग इथे सोल्युशन हे इक्वेशन नंबर लक्षात घ्या. सुरुवातीला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, इज इक्वल टूच्या बाजूला 2 व्हेरिएबल आहे म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. इकडे या ठिकाणी इज इक्वल टूच्या बाजूला 2 व्हेरिएबल आहे म्हणजे स्टँडर्ड फॉर्म आहे. जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर त्या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणून त्याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 आपल्याला देता येईल. आणि म्हणून या ठिकाणी लिहितो मी 3x minus 4y is equal to 10, इक्वेशन नंबर 1. अँड सेकंड इक्वेशन आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे इक्वेशन लिहून घ्यायचं आणि आपल्याला आता हे सॉल्व करायचं. हे सॉल्व करत असताना आपल्याला माहीत आहे युझिंग कॅमर्स रूल युझिंग द फॉर्म्युला यानुसार पाहिजे a1x प्लस b2y बरोबर c2. तर या कोएफिशियंटला काय म्हणायचं, हा a1 हा या ठिकाणी दिलेला आहे, मी लिहिला आहे a1. याची व्हॅल्यू काय कोएफिशियंट a1 b1 आणि c1. नंतर a2 b2 आणि c2. मग लिहायचं या ठिकाणी लिहू शकतो आपण हिअर कोएफिशियंट ऑफ a1. a1चा कोएफिशियंट किती आहे, एक्सचा कोएफिशियंट म्हणजे a1, हे किती आहे 3. a1 इज इक्वल टू 3 कॉमा b1 किती आहे -4. b1 इज इक्वल टू -4 आणि c1 म्हणजे तो नंबर त्या इक्वेशनचा. c1 म्हणजे काय, नंबर किती आहे या ठिकाणी 10. अशाच प्रकारे सेकंड इक्वेशनचा कोएफिशियंट लिहायची. हे झालं, हे a1 झालं, हे a2 किती आहे 3, चिन्ह सहित लिहायचं. a2 इज इक्वल टू 3 कॉमा ना a2 इज इक्वल टू 4 आहे ना, a2 इज इक्वल टू 4. a2 इज इक्वल टू 4 कॉमा b2 इज इक्वल टू 3 and c2 is equal to 5. विद्यार्थी मित्रांनो, मी या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर भेंडेगोडजी यूट्यूब चॅनलवर मी आतापर्यंत एकूण 5-6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मॅथ फर्स्टचे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मला जर कमेंटमध्ये लिहिलं की तुम्हाला कशा प्रकारे वाटतं आहे शिकवणं, अशा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही लिहित चला, म्हणजे मला एक आनंद होईल. प्रत्येक कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलं पाहिजे तुम्हाला माझं जे टीचिंग आहे कसं वाटतात त्याबद्दलचं तुम्हाला त्या ठिकाणी लिहित चला. तर अशा प्रकारे पहिले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणल्यानंतर त्याचे कोएफिशियंट लिहायचे a1 a1 b1 c1 या फॉर्म्युल्यानुसार. दुसरं लिहायचं दुसऱ्या इक्वेशनचे a2 b2 अँड c2. अशा प्रकारे लिहिल्यानंतर मग काय करायचं, आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ डी काढायचं, dx काढायचं आणि dy. आता डी काढू आपण या ठिकाणी आपण डीची व्हॅल्यू काढू. डी इज इक्वल टू काय कोएफिशियंट आहे डीचे तुम्हाला माहीत आहे, a1 a2 b1 b2. पुट द व्हॅल्यू ऑफ a1 a2 b1 b2. मग करा व्हॅल्यू, काय व्हॅल्यू आली a1 a2 b1 b2ची लिहायची. a1ची व्हॅल्यू किती आहे 3, a2ची व्हॅल्यू किती आहे 4, त्यानंतर b1ची किती आहे -4 आणि b2ची किती आहे 3. अशा प्रकारे डिटर्मिनंटमध्ये ह्या किमती ठेवून द्यायच्या a1 a2 b1 b2. कारण का याचा फॉर्म्युला आहे, डीचा फॉर्म्युला काय a1 a2 b1 b2. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी इकडे किंमत घेतल्याच आहे सुरुवातीला, म्हणून ही किमती टाकून घ्यायच्या. a1 a2ची किंमत आहे 3 4, b1 b2ची किंमत -4 3. आणि डिटर्मिनंट ज्या पद्धतीने आपण सॉल्व केला आहे सुरुवातीला त्या पद्धतीने करायचं. काय सांगलं तुम्हाला, ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं. या ठिकाणी घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन या साईडनं 3 × 3 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस साईन लिहायचे. डिटर्मिनंट काढत असताना मायनस साईन ॲज इट इज आणि बाकीचं नंतर दुसऱ्या ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं अनदर ब्रॅकेट्स 4 मल्टिप्लाइड बाय -4 आणि याचं सिम्प्लिफिकेशन करायचं. 3 × 3 9
3 × 3 9. हे मायनस साईन ॲज इट इज, मायनस साईन चेंज नाही करायची. आणि अनादर ब्रॅकेट्समध्ये सिम्प्लिफिकेशन आहे 4 × 4 16. साईन एकच आहे म्हणून -16 ब्रॅकेट्समध्ये लिहायचं -16. देअरफॉर 9 ॲज इट इज, परंतु ब्रॅकेट्स आणि या मायनस साईनच्यामध्ये साईन नाही आहे, तर साईन असते मल्टिप्लिकेशनची. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस काय होते, प्लस होतात. +16 16 + 9 = 25. अशा प्रकारे या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी आपण या ठिकाणी काढलेली आहे. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ डी किती आली, 25. अशा प्रकारे तिन्ही किमती काढून घ्यायच्या. डी किती आली, डी इज 25. डी किती आले, डी आले 25. बरोबर आहे. त्यानंतर व्हॅल्यू काढू आपण आता डी ऑफ एक्स. डी ऑफ एक्स पहा, या इक्वेशननुसार डी ऑफ एक्स कसं काढायचं लक्षात घ्या. डी ऑफ एक्स देअरफॉर काय फॉर्म्युला डी ऑफ एक्सचा, डी ऑफ एक्सचा आहे फॉर्म्युला आहे C1 C2. C1 C2 शेवटचे घ्यायचे कोएफिशियंट C1 C2 आणि याच्या व्हेरिएबलच्या जवळचे B1 B2. पुट द व्हॅल्यू ऑफ दिस कोएफिशियंट. या ठिकाणी कोएफिशियंट काढला C1 C2 किती आहे, C1 C2 आहे 10 5. B1 B2 किती आहे, B1 B2 आहे -4 3 and 3 डिटर्मिनंटमध्ये घ्यायचं. आणि डिटर्मिनंट ज्या पद्धतीने सॉल्व केलं अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करायची. पहिल्या सुरुवातीला गणित घेतले आपण 10 × 3 ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं. 10 × 3 फर्स्ट ब्रॅकेट्स मायनस साईन ॲज इट इज, अनदर ब्रॅकेट्स 5 × -4 अँड सिम्प्लिफाय 10 × 3 30 मायनस साईन ॲज इट इज. आणि ब्रॅकेट्समध्ये जी साईन असेल ती ब्रॅकेटमध्येच ठेवायची. एक साईन आहे म्हणजे साईन एकच 4 × 5 20. तर आपण लिहू शकतो ब्रॅकेट्समध्ये -20. आणि या ठिकाणी आता सिम्प्लिफिकेशन करायचं. या ठिकाणी 30 ॲज इट इज. या ठिकाणी सुद्धा ब्रॅकेट्स आणि मायनस साईनच्यामध्ये चिन्ह कोणचं आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे. म्हणून मायनस प्लस साईन +20. आणि अशा प्रकारे 30 + 20 किती झाली इथं 50. अशा प्रकारे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ऑफ एक्स. डी ऑफ एक्स काढली आपण या ठिकाणी. डीची किंमत काढली, डी एक्सची किंमत काढली. आता या ठिकाणी समोरची व्हॅल्यू आहे डी वाय. पहा आता डी वायची किंमत पाहूया आपण या ठिकाणी कशा प्रकारे काढतात. हां, तर या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय. डी वाय = आपल्याला कोएफिशियंटचा फॉर्म्युला असणं माहीत आहे. काय डी वायचं झालं, A1 A2 इक्वल फर्स्ट कोएफिशियंट घ्यायचा एक्सचा आणि शेवटचे नंबर घ्यायचे. काय घेतलं आहे, A1 A2 आणि इथे घ्यायचं C1 C2. पुट द व्हॅल्यू ऑफ दिस कोएफिशियंट A1 A2 3 4 अँड C1 C2 10 5. आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं या पद्धतीनुसार. तर 3 × 5 = 3 × 5. फर्स्ट ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं. कधीही याचं गुणाकार मल्टिप्लिकेशन करत असताना ब्रॅकेट्समध्ये लिहायचं. नंतर साईन लिहायची मायनस साईन. आणि त्यानंतर अनादर ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं 4 × 10. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन 3 × 5 15 मायनस साईन ॲज इट इज. या ठिकाणी दोन्ही प्लस साईन आहे 10 × 4 40. तर या ठिकाणी सुद्धा सिम्प्लिफिकेशन करत असताना मायनस साईन आले म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि सबट्रॅक्शन करत असताना ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. 40मधून 15 गेले, तिथे राहिले 25 लिहायचे. आणि या ठिकाणी ग्रेटर नंबरचं साईन आहे 40ची साईन आहे मायनस, कारण संख्येची साईन डाव्या बाजूला असतात, त्याच्या बाजूलाच मायनस साईन आहे म्हणून इथं उत्तराला -25. या ठिकाणी फाइंड व्हॅल्यू ऑफ डी वाय आपण या ठिकाणी काढलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे डी एक्स किती काढली होती आपण या ठिकाणी, डी एक्स काढली होती. डी वाय काढली, डी वाय किती काढली 25. आणि डी एक्स आपली किती निघाली होती 15. किती निघाली होती डी एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी 15 निघाली होती या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला डी एक्स काढली होती आपण 50. तुमच्या लक्षात राहण्यासाठी या ठिकाणी मी इथं लिहिलेलं आहे. आता हे लिहिल्यानंतर या इक्वेशनमध्ये काय करायचं आपल्या लक्षात घ्या. शेवटी हे इक्वेशन तसेच राहू द्यायचे आणि हे लिहून घ्यायचं पद्धतशीर सिरियलनुसार. आणि त्यानंतर लिहायचं इथं बाय युझिंग देअरफॉर. इथे लिहायचं
Therefore, by using क्रॅमर्स रूल म्हणजे क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय काढायचे आहे. काय व्हॅल्यू आहे, काय रूल्स आहे? फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स मीन्स डी एक्स अपॉन डी. हे पाठ पाहिजे आपल्याला फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यू ऑफ डी एक्स. डी एक्स काढली आपण, किती काढली आहे? 50. सबट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ डी एक्स इज 50 अपॉन सबट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ डी. डी इज 25 ॲज इट इज 25 लिहायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करायचं. या ठिकाणी लिहू शकतो आपण 25 1 25 25 2 15 50. 25 1 25 25 2 50. ह्या न्यूमेटर डिनॉमिनेटरमध्ये जर 1 आला त्या व्हॅल्यू नाही, त्याचं उत्तर आलं. किती आलं उत्तर मग? 2. आणि त्यामुळे या ठिकाणी x = 2 एक्सची किंमत या ठिकाणी निघाली. अशाच प्रकारे फाइंड व्हॅल्यू आपल्याला y काढायचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ काय काढायची आपल्याला? y किंमत घ्यायची आहे. आणि त्यामुळे देअरफॉर y = फॉर्म्युला आहे dy अपॉन डी. dy अपॉन डी. सबट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ dy. dy मीन्स किती आहे? 25. dy किती आहे? 25 अपॉन डी किती आहे? 25. dy 25, डी किती आहे? 25. आणि याला डिवायडेशन करायचं. दोन्ही सेम संख्या न्यूमेटर डिनॉमिनेटरमध्ये 25 1 25 कॅन्सल होऊ शकतात. त्या दोन्ही न्यूमेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम नंबर असेल तर याचं उत्तर येते 1. तर आणि देअरफॉर तर या ठिकाणी फाइंड व्हॅल्यू ऑफ y = 1. अशा प्रकारे क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण एक्सची किंमत काढली, वायची किंमत काढली आणि शेवटी उत्तर लिहायचं इथं सोल्युशनमध्ये. तर सोल्युशन लिहायचं. या ठिकाणी काय किंमत निघाली? एक्सची किंमत किती निघाली होती आपली? एक्स व्हॅल्यू काय काढली होती आपण? dx अपॉन डी. dx अपॉन डी काढली होती आपण. काय काढली होती? dx अपॉन डी हे काढले होते 50 अपॉन 25 25 2 निघाली होती. एक्स व्हॅल्यू किती निघाली होती? 2. तर या ठिकाणी लिहू शकतो एक्स किंमत किती निघाली होती? एक्स नंबर 2 अँड वाय = 1. आणि उत्तरामध्ये मग लिहायचं या ठिकाणी ॲन्सर लिहायचं. सोल्युशन लिहायचं. ॲन्सर लिहायचं या ठिकाणी. ॲन्सर व्हेरिएबल कोणचे आहे? 2 एक्स अँड वाय. जे व्हेरिएबल ते व्हेरिएबल लिहायचं. पुट व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स किती आहे? 2y. अँड वाय किती व्हॅल्यू आहे? 1 आहे. लिहायचं. लिहिली किंमत टाकली. एक्सची किंमत 2 आहे, वायची किंमत 1 आहे. इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. गिव्हन इक्वेशन म्हणजेच काय? सायमल्टेनियस इक्वेशन. अशा प्रकारे सायमल्टेनियस इक्वेशन पद्धतीनं आपण सॉल्व्ह करून दाखवलं सविस्तर. 4 मार्काचं किंवा 3 मार्काचं तुम्हाला एक्झाम्पल येणार बोर्डाच्या परीक्षेमध्ये. आणि अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने क्रॅमर्स रूलने आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येते. यामधलं आपण एक पहिलं गणित घेतलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. हे लिहून घ्या. तोपर्यंत हे लिहून घ्या तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या, आपल्याला सेकंड नंबरचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. तर सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण लिहून घेऊया. सेकंड नंबर एक्झाम्पल आहे या ठिकाणी. काय एक्झाम्पल आहे? 4x + 3y - 4 = 0. बरोबर आहे. आणि सेकंड एक्झाम्पल आहे 6x = 8 - 5y. तुम्हाला सांगितलं मी आता या ठिकाणी पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे 4x + 3y = 3y - 4 = 0.
दुसरा आहे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. इन दिस इक्वेशन ऑब्झर्व द इक्वेशन अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड y. तर तुम्हाला सांगलं होतं कॅमस रूलच्या सहाय्याने जर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना सुरुवातीला हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगलं होतं स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी पहिलं पाहायचं इज इक्वल टूच्या बाजूला टू व्हेरिएबल आहे का, नाही आहे. त्या ठिकाणी पूर्ण संख्या दाखवली आहे. या ठिकाणी सुद्धा एक्सच आहे, नाही आहे. तर मग अशा ठिकाणी हे दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला पहिले सुरुवातीला दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेऊन यायचे आहे. तर पहा कशा पद्धतीने आणतो त्यावर आधारित मी 2-3 गणितं घेतलेलेच आहे अगोदरल्या लेक्चरमध्ये याच्याच. तर फर्स्ट इक्वेशन आहे 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगितलं आहे जर संबंधित संख्येला शेवटी जर 0 आला पूर्ण संख्या घेतल्यानंतर तर त्यानंतर आपल्याला टू व्हेरिएबल साइन साईज जशाच ॲज इट इज लिहायचं. काय आहे इथं 4x प्लस देअरफॉर 4x प्लस 3y साइन साईज घेऊन घ्यायचं टू व्हेरिएबल अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आणि इज इक्वल टू लिहायचं आणि साईनचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं -4 असेल तर +4 करायचं. या ठिकाणी +4 इक्वेशन नंबर 1. अशा प्रकारे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आणि तुम्हाला 3 गणित मी अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेच. त्यानंतर पहा या ठिकाणी इक्वेशन 2 नंबरचं घ्या 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. तुम्हाला या संबंधित इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं असेल तर तुम्हाला सांगलं होतं लेफ्ट हँड साईड ॲज इट इज. मग लेफ्ट हँड साईड ॲज इट इज केली तर 6x इज इक्वल टू ज्या बाजूला लेफ्ट हँड साईड या बाजूला राईट हँड साईड 6x ॲज इट इज. राईट हँड साईडचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. या ठिकाणी +8 आहे -8 आणि -5 आहे तर या ठिकाणी लिहायचं +5 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे 0 आल्यानंतर या ठिकाणी लेफ्ट हँड साईड ॲज इट इज राईट हँड साईडचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे प्लस साईन असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. इथं प्लस आहे साईन नाही म्हणजे प्लस आहे, प्लस असल्यामुळे इथं मायनस झालं, इथं मायनस असल्यामुळे इथं प्लस झालं. आणि 0 आलं. 0 आल्यानंतर काय करायचं एक्स अँड वायचे व्हेरिएबल साईन साईज अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहून टाकायचं. एक्स आहे पहिले 6x साईन साईज चिन्ह बदल नाही करायचा +5y इज इक्वल टू साईन लिहायचं आणि संख्या जी आहे नंबर जो आहे त्या नंबरचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं. -8 आहे ते झालं +8 इक्वेशन नंबर 2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपल्याला मिळालेलं आहे. कोणते इक्वेशन मिळाले मग फर्स्ट इक्वेशन मिळालं आपल्याला या ठिकाणी 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1 हे मिळालेलं आहे. आणि सेकंड इक्वेशन मिळालं आहे 6x प्लस 5y इज इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे मी या ठिकाणी संबंधासाठी लिहून घेतो. या ठिकाणी 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 इक्वेशन 1. दुसरा आहे 6x प्लस 5y इज इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारे पाहता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी इक्वेशन लिहिलं मिळतं. सेकंड तयार झालं या ठिकाणी मग लिहायचं इथं सोल्युशन लिहिलं आहे आपण लिहायचं इथं हेअर A1 किती आहे A1 इज इक्वल टू 4 B1 इज इक्वल टू 3 C1 इज इक्वल टू 4 अँड A2 इज इक्वल टू 6 B2 इज इक्वल टू 5 and C2 इज इक्वल टू 8. अशा प्रकारे या इक्वेशनच्या सहाय्याने कोएफिशियंट लिहून घ्यायचं अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ D. डीची व्हॅल्यू लिहायचं. D बरोबर काय A1 A2 B1 B2 फॉर्म्युला आपला पार्ट असायला पाहिजे इज इक्वल टू सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ A1 A2 काढल्या कोएफिशियंट काय काढलेलं आपण या ठिकाणी 4 and 6. B1 B2 किती काढले आहे 3 5 अँड याचाला आपल्याला डिटर्मिनंट सहाय्याने करायचं आहे. करा या ठिकाणी या 4 × 5 ब्रॅकेट्समध्ये लिहायचं -6 × 3 अनदर ब्रॅकेट्समध्ये आणि याचं सिम्प्लिफिकेशन करायचं 4 × 4 20
-18 मायनस आहे सबट्रॅक्शन करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायचं, मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. 20मधून 18 गेले किती राहिले 2 राहिले. 2चं साईन काय प्लस आहे म्हणून या ठिकाणी फाइंड व्हॅल्यू ऑफ डी. डी निघाली 2. काय निघाली किंमत डीची किंमत निघाली इथं 2. अशा प्रकारे आपल्याला dx काढायचं आहे. अशाच प्रकारे काय काढायचं आपल्याला dxची व्हॅल्यू काढायची आहे. डी ऑफ एक्स काय सूत्र आहे डी ऑफ एक्सचं पहिले घ्यायचं C1 C2 काय घ्यायचं C1 C2 शेवटचे नंबर घ्यायचे आणि त्या जवळचे नंबर घ्यायचे मग इथं B1 B2. Substitute the value of in this coefficient C1 C2 is 4 8 and B1 B2 is 3 5 and find the value of determinant. डिटर्मिनंट काढताना या पद्धतीनं आपल्याला घ्यायचं. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो या पद्धतीनं जर तुम्ही घेतलं तर तुमचं उत्तर चुकीचं होऊ शकते. पण डिटर्मिनंटच्या मेथडनुसार घ्यायचं. 4 × 5 ब्रॅकेट्समध्ये घ्यायचं. 4 × 5 फर्स्ट ब्रॅकेट्स नंतर मायनस साईन लिहायचं आणि अनादर ब्रॅकेट्स 8 × 3. तर करायचं सिम्प्लिफिकेशन. 4 × 5 20 मायनस साईन ॲज इट इज अनादर ब्रॅकेट सिम्प्लिफिकेशन 8 × 3 24. सबट्रॅक्शन आहे मायनस साईन सबट्रॅक्शन आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. 24मधून 20 गेले 4 राहिले तर आणि मायनस साईन आहे मोठ्या संख्येचं मायनस आहे म्हणून मायनस साईन आली म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू आली डी ऑफ एक्स इज इक्वल टू -4. 24मधून 20 गेले 4 राहिलेले आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह काय मायनस आहे. मायनस आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची मोठ्या संख्येचं चिन्ह लिहायचं म्हणजेच या ठिकाणी डी ऑफ एक्सची व्हॅल्यू आली आहे -4. अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर डी वायची किंमत काढायची. त्यानंतर कोणती किंमत काढायची आपल्याला डी वायची. त्यानंतर काढायची डी वाय. डी वायची व्हॅल्यू काढली निघेल आपल्याला या ठिकाणी. तुम्हाला हा कोएफिशियंट A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2. Substitute the value of A1 A2 B1 B2 A1 A2 and C1 C2. लक्षात घ्या हा फर्स्ट कोएफिशियंट घ्यायचा आणि शेवटचा नंबर घ्यायचा डी वायमध्ये. हे लक्षात ठेवा. हे का चुकलं तुमचं का गणित तुमचं चुकू शकते. Substitute the value of this coefficient A1 A2 4 6 A1 A2 4 6 C1 C2 4 8 आणि आपल्याच पद्धतीनं डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण डी वायची व्हॅल्यू काढली. डी एक्स काढले डी काढली डी ऑफ एक्स काढले अँड डी वाय. फाइंड व्हॅल्यू ऑफ डी वाय काढली आपण या ठिकाणी काढायची आहे. कोएफिशियंट लिहिले आपण सबस्टिट्यूट केले आहे तर करा सॉल्व करा या ठिकाणी. देअरफॉर इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन या साईडने करायचं. मल्टिप्लिकेशन 4 × 8 मायनस अनादर ब्रॅकेट 6 × 4. सिम्प्लिफिकेशन 4 × 8 32 8 32 मायनस 6 × 4 24 आणि मायनस साईन आला. सबट्रॅक्शन आहे. ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा आणि ग्रेटर नंबरची साईन द्यायची. ग्रेटर नंबर इज 32 इज साईन्स प्लस अँड किती राहिले मग 32मधून जर 24 गेले किती राहिले आपले 8. 24 आणि 7 30 आणि 2 32 म्हणजे 8 राहिले आणि 8ची साईन काय प्लस आहे म्हणून या ठिकाणी 8 साईन प्लस असल्यामुळे आपल्याला साईन द्यायची गरज नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सुद्धा डी वायची किंमत काढली 8 काढली. आणि हे झाल्यानंतर सविस्तर लिहा तुम्ही असं पद्धतशीर एक्स डी वाय नंतर एक्स नंतर डी एक्स नंतर डी वाय अशा पद्धतीने हे गणित तुम्ही सॉल्व करायचे आहे. आता पाहायचं ह्या किमती काढल्यानंतर आपल्याला लिहायचं बाय युझिंग कॅमर्स रूल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या प्रॅक्टिस सेटमधले 1.3 म्हटलं पहिल्यातले 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. तर या ठिकाणी पाहूया काय इज द बाय युझिंग
स्कॅमर्स रूल म्हणजे स्कॅमर्स रूलच्या सहाय्याने हे सॅमॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. काय रूल्स आहे स्कॅमर्स रूल? एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. जे व्हेरिएबल असतं ते लिहायचं अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी जर पी क्यू असेल तर पी एक्सवर dx अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. अशा प्रकारे आहे. तर फर्स्ट पाहू आपण डी ऑफ एक्सची व्हॅल्यू काढू. dx अपॉन डी. पुट द व्हॅल्यू ऑफ dx किती आहे? -4. तर -4 अपॉन डी किती आहे? डी आहे 2. याला असं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचं. बे एक बे बे दोन्ही 4. डिनॉमिनेटर 1 आला, 1ला व्हॅल्यू नाही म्हणजे याचं फायनल आन्सर आलं -2. म्हणजेच इथं व्हॅल्यू आली x इज इक्वल टू -2. एक्सची व्हॅल्यू निघाली तर x इज इक्वल टू -2. आणि अशाच प्रकारे समोरची फाइंड द व्हॅल्यू ऑफ y काढायचं. आणि या ठिकाणी yचं सूत्र आहे आपल्याला dy अपॉन डी. डी अपॉन डी म्हणजे dy ची व्हॅल्यू काढायची. dy किती काढलेलं आहे आपण? पुट द व्हॅल्यू ऑफ dy इज इक्वल टू 8 अपॉन डी. डी किती काढलेलं आहे? डी आहे 2. या ठिकाणी सुद्धा डिवायडेशन करायचं. बे एक बे बे चूक 8. डिनॉमिनेटर 1ला व्हॅल्यू नाही म्हणजे किती आलं? उत्तर 4 आलं. आणि देअरफॉर y इज इक्वल टू 4. अशा प्रकारे yची व्हॅल्यू आली y इज इक्वल टू 4. अशा प्रकारे एक्सची किंमत काढली, yची किंमत काढली आपण. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिहायचं मग सोल्युशन. शेवटी लिहायचं ॲन्सर. लिहायचं एक्स वाय इज इक्वल टू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स किती काढली? -2. पहिले एक्सची व्हॅल्यू घ्यायची -2. नंतर वायची व्हॅल्यू घ्यायची 4. आणि लिहायचं इथं इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं. पहिल्यात तिसऱ्यातलं प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं. तिसऱ्यातले आपण कॅमर्स रूलच्या सहाय्याने सॅमॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आणि बाकीचे जे प्रॉब्लेम आहे ते समोरच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला माझं लेक्चर समजलंच असेल. आणि काही अडचणी जरी आल्या असेल तर कमेंटमध्ये मला कळवा, लिहा डाऊट असेल तर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स द्या आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा सांगा. आणि त्यामुळे मला जर तुम्ही कमेंट्स लिहिल्या तर मला व्हिडिओ बनवण्याचा अतिशय आनंद होईल. आणि मला उत्स्फूर्त असा माझ्या चॅनलला प्रतिसाद द्या. थँक्यू.